पुढच्या 20 मिनिटांमध्ये निकाल येणार आहेत. जाता जातात मी सगळ्यांकडनं एक पटपट सगळ्यांची प्रतिक्रिया घेणार आहे या संपूर्ण चर्चेवरती. तासाभरात निकालात मी म्हटलं की एक्झिट पोल आहे. तुमचा मगाचा मुद्दा तुम्हाला पूर्ण कल कळणार नाहीये कदाचित कुठल्याच चॅनलला माहिती आहे किंवा मला कल्पना नाही, परंतु प्रत्येक वॉर्डला टाइम स्लॉट दिलेला आहे. 2-2 वॉर्डचा टाइम स्लॉट आहे. म्हणजे 10 वाजता 2 वॉर्ड आहेत प्रत्येक 24 मतदार केंद्रावर, 12 वाजता 2 वॉर्ड आहेत, 2 वाजता 2 वॉर्ड आहेत. अशा पद्धतीने संध्याकाळी 3:30-4 वाजेपर्यंत 2-2 वॉर्डचा कल येणार आहे. एकत्र सगळ्या वॉर्ड खोलले जाणार नाहीयेत. ही कदाचित माहिती कुठल्याही चॅनलला माहिती नाहीये, परंतु ही महानगरपालिकेकडून ही 2 दिवसापूर्वीच माहिती आलेली होती, परंतु ही कुणाला कळलेली आहे असं मला वाटत नाहीये. पण ही आम्हाला म्हणजे ही आपल्यासाठी खरी ब्रेकिंग न्यूज आहे. टीमला विनंती करेल की याची संपूर्ण इत्तमूत आहे. प्रत्येक वॉर्डात म्हणजे कसं होईल की प्रत्येक 23 ठिकाणी 2-2 वॉर्ड घेतले जातील. आधी कसं होतं की सगळे एकत्र ओपन व्हायचं, बरोबर तसं नाही होणार आहे. प्रत्येकाला टाइम स्लॉट दिलेला आहे आणि 2-2-2 असे ओपन होणार आहेत आणि 3:30ला शेवटचा स्लॉट ओपन होईल. म्हणजे 10 वाजता 46 वॉर्डची मतमोजणी सुरू होईल. एक्झॅक्टली दर 2 तासांनी 46 मिळून 46 वॉर्डची दर 2 तासांनी 46 वॉर्डची होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की 12:30 वाजता आमचं सगळं ओके होणार आहे, तर तसं नाहीये. तुम्हाला शेवटच्या कल हा 4:30-5 ला येणार आहे. बापरे, म्हणजे आज या निवडणुकांचा फार उशिरापर्यंत जाणार आहे. लोकांमध्ये होतं ना की पिक्चर दाखवायचं आणि मध्ये मध्ये कल यायचा, तसं काहीतरी होणार आहे. माहिती ना, राजकारणात गेलं तरी पत्रकारिता सोडत नाही बातमी. एक आणखी जर संभाजीनगरच्या नंतर आता नाशिकमध्ये काहीतरी बाचाबाची झाली, काय आपल्याकडे अपडेट होतो तो बघूया आणि परत आपल्या चर्चा शेवटच्या सगळ्यांचा एक मला क्लोजिंग कमेंट घ्यायचे. नाशिकमध्ये मतमोजणी केंद्रावर बाचाबाची झालेली आहे. उमेदवार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये हा वाद आपल्याला बघायला मिळतोय. ओळखपत्रावरून पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधीमध्ये वाद झालेला आहे. नाशिकमध्ये मतमोजणी केंद्राच्या बाहेरची बाचाबाचीची बातमी, हा अपडेट आपल्याकडे येतोय. आणि जनरली आपण जाणतो की जशा निवडणुकांच्या निकालाच्या आधी ही दृश्य खूप कॉमन आहेत. उमेदवारांच्या प्रतिनिधीमध्ये, तुमचे जे तिथले प्रतिनिधी असतात त्यांच्यामध्ये आणि जनरली पोलिसांमध्येही अशा प्रकारची वादवादी, आपसामधली वादवादी बघायला मिळतात. सागर गायकवाड आपल्यासोबत आहेत. सागर, कुठे नक्की हा प्रकार झाला आणि कशावरनं, कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते ते? नक्कीच प्रबोधनकार ठाकरे येथील मतदान मोजणी केंद्रावरती हा सगळा प्रकार समोर आला. खरं तर महापालिकेने ओळखपत्र दिले असतानाही आधार कार्ड आणि ओरिजिनल ओळखपत्रांची मागणी केल्यामुळे उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आलंय. मतदान केंद्राच्या उमेदवारांची आतमध्ये प्रवेश देताना खरं तर सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांकडून, कर्मचाऱ्यांकडून याची तपासणी केली जाते आहे. मात्र मध्ये जात असताना त्यांना दिलेले ओळखपत्र जे आहे ते व्यवस्थित तपासले जात होते आणि त्याच वेळी काही त्यांना संशयास्पद आढळल्यामुळे ओरिजिनल तुमचं आधार कार्ड दाखवा असं सांगण्यात आलं आणि त्याच वेळी बाचाबाची समोर आलेली आहे. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर या प्रतिनिधींना मध्ये सोडण्यात आलेला आहे. मात्र याच परिसरात अनेक प्रतिनिधींची ओळख पटवण्यासाठी ते प्रयत्न केले असताना पोलिसांमध्ये आणि लोकप्रतिनिधींच्या प्रतिनिधींमध्ये सध्या बाचाबाची होताना पाहायला मिळतीये. ठीक आहे सागर, लक्षात ठेवून ना परिस्थिती अपडेट घेण्यासाठी आम्ही येऊ. तर हे असे आता थोड्यात आपल्याला काही पुढच्या तासाभरात असे प्रसंग आपल्याला अनेक ठिकाणी कदाचित बघायला मिळू शकतात. आता यंत्रणेसाठी फार मोठी कसरत असेल. म्हणजे आता 15 मिनिटं शिल्लक आहेत आणि आता शीतल यांनी आपल्याला हे दिवसभर चालणार आहे हे सांगितलं असल्यामुळे आपल्याला कधी चर्चा आणखी लांबवावी लागणार आहे दिवसभरासाठी. पण मध्ये मध्ये आपल्याला चर्चा करावी लागेल. पण पुढच्या पहिल्या तासाभरात फक्त 46 वॉर्ड, 23 ठिकाणी 2 वॉर्डाची होईल. त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या 2 वॉर्डाची. मग पहिले 2 थांबतील त्याच्या आधी? मला वाटतं पहिले दोघांचं निकालच येऊन जाईल. निकालच येऊन जाईल 2 वॉर्डाचा. 2 करत असा निकाल 46 वॉर्डाचा निकाल मग होईल की लवकर तशा त्या हिशोबाने. 3-3.5 वॉर्ड मध्ये त्या मानाने बूथ कमी आहेत ना, म्हणजे 40-50 बूथचं काही फार जास्त वेळ नाही लागणार. चला म्हणजे ठीक आहे. पण जाता आता निकाल आहेत, थोड्याच वेळात येत आहेत निकाल. एक मला शब्दात तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया हव्यात या निकालाबद्दलच्या. की एक्झिट पोल मध्ये मी सांगतो की एक्झिट पोल झालेत काल. एक्झिट पोल व्यतिरिक्त पहिले राजकीय प्रतिक्रिया घेतो, मग विश्लेषकांचं फायनल मत घेतो याच्यावरती. सक्षना, मला असं वाटतं एकंदरीत ज्या नगरपंचायत झाल्या आणि काल महानगरपालिकांचं वोटिंग झालं, आत्ता जी आपण टक्केवारी सांगितली ती टक्केवारी आपण या माध्यमावरती पाहिली. लोकांची जी
काय म्हणूया त्याला, ते जे व्यथित आहेत ती व्यथा का बरं 50%वर तुमचं वोटिंग होतं 52%, म्हणजे अर्धी लोकसंख्या वोटच करायला जात नाही. कोण निवडून येणार नाही निवडून येणार त्याला माझ्या दृष्टीने फार महत्व नाही. ते काय फार देशात आमूलाग्र बदल घडवला असं नाही, परंतु लोकशाहीची जी गळचेपी होत चालली त्याला कुठेतरी राजकीय पक्षांनी नीट बघितलं पाहिजे आणि सुधारणा केली पाहिजे असं माझं मत आहे. ठीक आहे. उत्कर्षा? सक्षणाताई म्हणतात ते अगदी बरं. उदासीनता एक थोडी मतदारांमध्ये दिसते, कारण पुन्हा तोच मुद्दा की त्यांचे मुद्दे ऐरणीवर येत नाही. पण मला वाटतं की एकूणच जी खूप जास्त लाट अपेक्षित होती भाजपची, विशेषतः मुंबईमध्ये, ती कालच्या एक्झिट पोलमध्ये दिसलेली नाही. 100 पार एकटे भाजप जाणार असं अमित शहा सांगून गेलेले, पण तसं होताना दिसत नाही. उलट जर तुम्ही विचार केला तर ओरिजिनल सेना एकत्रित सेना आणि भाजपचे जे आकडे होते ते जास्त होते आजचे शिंदे सेनी आणि भाजपचे जे प्रोजेक्टेड विक्री आहेत त्यापेक्षा. त्यामुळे हा एक विचार करण्यासारखा आहे. आणि दुसरं, वंचित सारखे, खरं मी थोडे उशीर आले डिबेटमध्ये म्हणून मी तो बोलू शकले नाही मुद्दा, आमचं कालची चर्चा बरीच झालेली. दुसरा एक मुद्दा की वंचित सारखे जे पक्ष ते पहिल्यांदा निवडणूक लढतायत, जे सगळ्या समूहांना संधी देत आहेत. म्हणजे तुम्ही जर बघाल कॅन्डिडेटची लिस्ट उचलून, तर म्हणजे मोलकर असलेली आई असलेला मुलगा पासून ते खूप साऱ्या समूहांना इथे संधी दिलेली. ह्या पक्षांसाठी खरं तर पुढच्या ह्या राजकारणामध्ये खूप स्कोप आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. नक्कीच. बालाजी? हा, तर यामध्ये ज्या आपण म्हणजे एक मुद्दा चर्चेला आला की कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणायचं आणि कार्यकर्त्यांना संधी द्यायची नाही, आणि लोकांचा मताचा टक्का कमी होण्यामागच्या ज्या अभद्र युत्या चाललेल्या आहेत त्यापैकी एक मुद्दा सांगतो की आमच्या इथं MIM आणि भाजपचं जी रात्रीच खेळ चालले, हा जो व्हिडिओचे प्रकार समोर आले. काँग्रेसचे आमचे माजी 11 नगरसेवक हे रात्री अशोक चव्हाणांच्या घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी हातामध्ये पतंग घेतला MIMचा. त्याचे व्हिडिओज पण समोर आलेले आहेत, माध्यमामधून दाखवले. म्हणजे हे जे राजकारण भारतीय जनता पक्षाने केलं, मी परत त्याच्यावरती फोकस करेल की ह्या लोकांच्या मनामधनं मतदान आणि लोकशाही या प्रक्रियेबद्दल जी उदासीनता निर्माण झालेली आहे ती भारतीय जनता पक्षाच्या गलिच्छ राजकारणामुळे निर्माण झालेली आहे. आणि लवकरच जसं शिरोमणी अकाली दलाचं झालं तसंच ते मित्र पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा नक्कीच करतील असा विश्वास आहे. पण जे सक्षणाताई म्हणाल्या की या सगळ्यांमध्ये लोकांमध्ये जाऊन सर्वच राजकीय पक्षांनी काम करून म्हणजे त्याला आपण डेमोक्रेटिक लिटरसी जी म्हणू ती आणण्याबद्दल काम करणं गरजेचं आहे असं निश्चित दिसून येते. ठीक आहे. मला शीतलजींकडे त्याच्या आधी भालचंद्र शिरसाट बराच वेळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊ शकलो नाही. भालचंद्रजी, तुम्ही सगळी चर्चा ऐकली असेल, नेमका शेवटाला तुमच्याकडे येतोय. तुमच्या क्लोजिंग कमेंट त्याच्यावर तुम्ही काय झालं, ह्या निवडणुकातून काय आपल्याला मिळेल? कारण तुम्ही खरं तर ना महापालिकेतला एक फार जुना आवाज आहात. महापालिका निवडणूक 10 सेकंड प्लीज. याच्यामध्ये रवींद्र चव्हाणांचं जे लातूरचं जे विधान होतं ते सुद्धा अशा प्रकारचं महत्वाचं आहे. जी आपण झाला त्याच्यावर चर्चा करून झालेली. नाही भालचंद्र शिरसाटजी, तुम्ही तुम्ही अनेक वर्ष महापालिकेत नाही तुम्ही महापालिकेत नक्की असल्यामुळे भाजपला लांब ठेवण्याचा किंवा बाजूला ठेवण्याचा प्रयत्न सगळेजण करतात. कदाचित तुम्ही तो केला असेल. फार जवळजवळ पाऊण तास मी वाट बघतोय. पाऊण तासानंतर तुम्ही कधी दिली. महायुतीची सत्ता मुंबईत येणार आहे आणि 29 महापालिकापैकी 25 पेक्षा जास्त महापालिकेमध्ये महायुतीच सत्तेत येणार आहे. यात कुठलीही शंका कोणाच्याही मनात नाही. मतदानाचा टक्का 2-3 टक्क्याने अलीकडे पलीकडे होणं म्हणजे काय आभार कोसळलेला आहे, उदासीनता आहे जी 2017ला नव्हती आणि आत्ताच आली असं मला अजिबात वाटत नाही. पण मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अनेक वर्ष महापालिकेत, तुम्हाला अनेक वर्ष आम्ही महापालिकेत बघतोय, म्हणजे भाजपमध्ये येण्या आधीपासून बघतोय आम्ही तुम्हाला महापालिकेमध्ये. पण निवडणुका मगाशी अनेक या चर्चेतल्या पॅनलिस्टने मुद्दा उपस्थित केला होता की मूळ जे विषय आहेत ना लोकांच्या समस्यांबाबतचे ते न राहता ही निवडणूक भलतीकडेच जाते दरवेळेस. तुम्हाला असा अनुभव आहे का? महायुती किंवा भाजप दोनच मुद्द्यावर निवडणूक लढली. एक विकास आणि दुसरी सुरक्षा. विकास आणि सुरक्षा सोडून कुठल्याही मुद्द्यावरती भाजप गेलेला नाही. सुरक्षा म्हणजे काय? आतंकवाद्यापासून सुरक्षा, जिहादी लोकांपासून सुरक्षा, रोहिंगे, बांगलादेशी यांच्यापासून सुरक्षा. याचा अर्थ कोणी जर मुस्लिम विरोधी असा घेतला असेल आणि मग वोट जिहाद केला असेल मशाल पेटून, तर मला माहित नाही. ती बाब वेगळी आहे. आमचा अजेंडा फक्त विकास. मुंबईत एका टोकापासून दुसऱ्या टोकात 59 मिनिटात 1 तासाच्या आतमध्ये ट्रॅफिक मोबिलिटी असली पाहिजे. प्रत्येक जण जाऊ शकला पाहिजे. यासाठी मेट्रो असेल, अटल सेतू असेल, त्यानंतर कोस्टल रोड असेल, वेगवेगळे विकासाचे प्रकल्प जे आज देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू झाले त्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढलेली आहे.
आणि लोकांनी विकासाला कौल दिलेला आहे हे आताच्या निकालात आपल्याला समजेल. पण हे बरं तुम्ही ते 59 मिनिटाचं लवकर करा बरं का ते, कारण मला परवा ना गेल्या महिन्यात तर मला ठाण्याला जायला 3 तास लागले. मी खरं सांगतो, नाही नाही बरोबर आहे. मला 3 तास लागले शीतलजी ठाण्याला जायला. 3 तास traffic मध्ये होते. मेट्रो सुरू झाल्यावरती तुम्हाला दहिसरला जायचं असेल, तुम्ही जिथे आहात तिथून दहिसरला जायचं असेल तर 1 तासात तुम्ही जाऊ शकता की नाही आज सांगा मला. आज जाऊ शकता. आज मेट्रो पकडून तुम्ही मेट्रो 3 ने चर्चगेट पासून दहिसर पर्यंत जाऊ शकता. उद्या ठाण्यापर्यंतही जाऊ शकाल. मला एक विषय कमलेशजी एक मुद्दा ते जे म्हणाले की रोहिंग्यांबद्दल देशाचे गृहमंत्री सध्या अमित शहाजी आहेत. जर रोहिंग्या येत आहेत तर ते गृहमंत्री अमित शहाचं अपयश तुम्ही म्हणताय का भालचंद्रजी? असं आहे. आपण आणि काय आकडेवारी दिली आहे का तुम्ही किती आलेले आहेत? महापालिकेवर चर्चा करतो. भालचंद्र शिरसाटजी तुम्ही येईपर्यंत महापालिकेवर चर्चा सुरू होती. ऐका ना तुम्ही, ऐका. नाही भालचंद्र शिरसाटजी, हो शिरसाटजी ऐका ना. उत्तर घेऊया ना कमलेशजी. त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. महापालिकेवर करायचे नसेल, तुम्हाला तुमचं घर सांभाळता येत नाही, तुम्ही देश सांभाळणार हो. तुमचे 10 नगरसेवक तुम्हाला सांभाळता नाही आले अंबरनाथ मध्ये, आणि तुम्ही आता देशाची वार्ता करताय. हे ममता बॅनर्जी आणि काँग्रेसने केलेला पाप आहे, ते आज आम्ही फेडतोय. मग आता गृहमंत्री तुमचा आहे ना. एका महिला सीएम बद्दल असं बोलू शकत नाही. माफी मागा, भले ते आमच्या पक्षाच्या नसतील. या मुंबई शहरात सुद्धा आहे. एकेकाला शोधून शोधून किरीट सोमय्या भाजपाचे नेते तुम्ही त्यांचं नाव घेऊन आजची सकाळ खराब करू नका. काँग्रेसला हे केलं तर किरीट सोमय्यांबद्दल सर तुम्ही कमलेश सुतार यांच्या समोर बोलताय. आणि दुसरा महत्वाचा विषय ऐका भालचंद्रजी मला एक तुम्हाला सांगायचंय. अहो गृहमंत्री तुमचा आहे. बिहारच्या निवडणुकांमध्ये किती रोहिंग्यांची आकडेवारी तुम्ही दिली? अहो किमान थोडं तरी अभ्यास करून येत जा. चॅनलवरती बोलत असताना थोडं तरी तारतम्य बाळगलं पाहिजे माणसाने. अहो गृहमंत्री तुमचा, पंतप्रधान तुमचा, राज्यात सरकार तुमचं, तरी बालाजी काय ना भालचंद्र शिरसाट साहेब तुम्ही येईपर्यंत ना, शिरसाट साहेब ऐका ना, भालचंद्र शिरसाटजी ऐका ना, तुम्ही येईपर्यंत चर्चा महापालिकेवरच सुरू होती. आम्ही योजनांबद्दल बोललो, आम्ही डेव्हलपमेंट बद्दल बोलत होतो. हे शीतलजींना विचारा, तुमच्या मित्र पक्षातल्या शीतल, आम्ही खरंच महापालिकेवरती बोलत होतो. तुम्ही शेवटी आलात आणि तुम्ही हा रोहिंग्या आणि जिहादी काढला मुद्दा आणि चर्चा तिथे आली. आम्ही महायुतीचे आकडे म्हणून तुम्ही जे बोलताय ना दादा, ते फक्त शिवसेना भाजप म्हणून बोलत असाल तर ठीक आहे. तुम्हाला इलेक्शनच्या आधी नवाब मलिक चालत नव्हते, आता त्यांचे निवडून आलेले तुमचे महापालिकेत तुम्हाला सुरुवात चालतात. हे कुठला न्याय आहे तुम्ही सांगा. मग त्यांना बोलू द्या. बिलकुल समान संधी. बोला ऐकायची मानसिकता ठेवा, थोडी तरी ऐकायची मानसिकता ठेवा. बोला. तुम्ही पाहिलेत की नाही माहित नाही कमलेशजी, आम्ही पाहिलेले. मुंबईत झालेला 1993चा हल्ला, ट्रेन मधले बॉम्बस्फोट, मुंबईची सुरक्षा अत्यंत महत्वाचा विषय. आणि मुंबईची सुरक्षेला धोका हा आतंकवाद. आता का महापालिका पोलीसवर चालू करणार आहे का स्वतःचा? तुम्ही मुंबईची सुरक्षा महापालिकेचा का? तुम्हीच म्हणता महापालिकेवर चर्चा करूया. आता काय महापालिका स्वतःचा पोलीसवर चालू करणार आहे का वेगळा? मुंबईमध्ये काय संबंध? विकास आणि सुरक्षा या 2 गोष्टी फक्त महापालिका नाही, महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन ट्रिपल इंजिनचं सरकारच आणू शकते. आणि म्हणून या इथे महायुतीला मतदान करा असं आम्ही आवाहन केलं. ट्रिपल इंजिनचं सरकारच आणू शकते. जर जदा कदाचित जे होणार नाही, दुसरं कुठलं सरकार महापालिकेत आलं तर काय होईल? म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की जो खान प्रवृत्तीचा म्हणजे आतंकवादी प्रवृत्तीचा जर एखादा आमदार होतो वर्सोव्याला, तर तो पॅलेस्टाईन मध्ये अत्याचार होतो म्हणून मोर्चा काढेल. आता इकडेचा महापौर तसा झाला तर तो काय करेल, कशासाठी करेल? बरं एक मिनिट भालचंद्र शिरसाट, आपण आता हळूहळू बांगलादेश म्हणजे तुम्ही आल्यापासून चर्चा पण आंतरराष्ट्रीय झाली आहे. बांगलादेश झाला तर पॅलेस्टाईन, आपण अमेरिकेत थांबूया, आपण करूया महापालिकेत राहूया, थोडंसं वॉटर गटर मीटर बोलूया. शीतलजींना काय तुमच्याच मित्र पक्षाच्या शीतल यांना काही बोलायचं आता झालं, आपण जाऊ चंद्रावर थोड्या थांबा. मला वाटतं पुढच्या 10-15 मिनिटातच आपल्याला समजणार काय. परंतु जो ट्रेंड आता ऑफिशियली हातात आलेला आहे मुंबई महानगरपालिकेचा, सुरू झाली ऑलरेडी नाही म्हणजे ट्रेंड नाही, आपण वोटिंग किती झालेले ते जे वोटिंगचं आलेलं नव्हतं ते आता आलेलं. तुमच्याकडे आधीच आकडे आले की असं नाही. इलेक्शन कमिशनने जे आपल्याला अनाऊन्स केलेलं आहे त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की जिथे मराठी बहुल वॉर्ड्स आहेत
तिथे वोटिंग 40% आणि 45% एवढं झालेलं आहे आणि बाकीच्या ठिकाणी 60% वर गेलेलं आहे. हा ट्रेंड आहे. इंटरेस्टिंग. हे इंटरेस्टिंग आहे आणि हा खरोखर बघण्यासारखा आहे. त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल अगदी 40 ते 45% आहे आणि अमराठी भागांमध्ये मराठी भागांमध्ये 60 ते 55 ते 60% मध्ये आहे. मग असं एक काउंटर प्रोडक्टिव्ह झाली का राष्ट्रवादीची स्ट्रॅटेजी असं म्हणता येईल किरण आपल्याला? आता ते तुम्हाला दिसेल पुढच्या अर्ध्या मग तासात. याचा अर्थ ठाकरे बंधू एकत्र राहण्याचा इमोशनचा कुठे फायदा झाला? Exactly. जर ते जर मराठी Check करा माणसाला तुम्ही. अपील होणार नाही, असेल नाही, तर मग मराठी गेल्या माणूस आलाच वर्षी नाही गेल्या voting वर्षी करायला. मराठी बहुल भागांमध्ये किती होतं मतदान आपल्याला तो आकडाही आपण काढूया. मग त्यात आपल्याला कळेल कदाचित की म्हणजे गेल्या कारण वर्षी जे कमी तुम्हाला होतं कमी दिसतंय त्यावेळेस जास्त झालं. 52.94. आता फॉर एक्झाम्पल आमच्याच इकडच्या वॉर्डमध्ये सगळीकडे 55च्या वर वोटिंग झालेलं आहे. 60 पण गेलेलं आहे वोटिंग. 60 झालेलं आहे. 58.46 56.62 असं वोटिंग आहे वेस्टर्न सबमध्ये. तेच जर तुम्ही मुंबईत बघाल तर ते 40-42 आहे. तर मला वाटतं याच्यावरून तुम्हाला कल Exactly, लक्षात येईल. याच्यावरूनच कळायला चला पाहिजे ठीक आहे, आपण काय चुका खूप झाल्या नाहीत. या सगळ्या मुद्द्यांकडे आपलं लक्ष असणार आहे. इंटरेस्टिंग आहेत. पुढच्या काही क्षणांमध्ये महाराष्ट्रातल्या महापालिकांचे 29 महापालिकांचे निकाल थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहेत. माझे सहकारी आपल्या समोर हा निकाल घेऊन येणार आहेत. महाराष्ट्राने नक्की कशावरती मतदान केलंय? महाराष्ट्राने विकासावरती मतदान केलंय का? महाराष्ट्राने भावनिक होऊन मतदान केलंय का? महाराष्ट्राने मराठीच्या मुद्द्यावरती मतदान केलंय का? महाराष्ट्राने अस्मितेच्या मुद्द्यावरती मतदान केलंय का? महाराष्ट्राने मेट्रोसाठी मतदान केलंय का? महाराष्ट्राने विकासासाठी मतदान केलंय का? सगळ्या मुद्द्यांची उत्तरं पुढच्या काही मिनिटात तुमच्या समोर येणार आहेत आणि या निकालांचे झटपट अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत केवळ आणि केवळ झी24 तासवर. तुम्ही बघत राहा झी24 तास. थोड्याच वेळात माझे सहकारी रुबीन आणि सौरभ घेऊन येतात सगळे अपडेट्स. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांचे महासंग्राम दिवसभर असा सुरू राहणार आहे. बघत राहा झी24 तास.